काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने वाळकी, खडकी, अरणगाव व इतर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या भागातील नागरिकांना तातडीने शासनाची मदत मिळावी या मागणीकरता आज भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बहाल-सिंग यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर तालुक्यातील वाळुंबा नदीला आलेल्या पुरामुळे वाळकी गावातील पूल वाहून गेल्याने गावातील संपर्क तुटला होता. तसेच गावातील 40हून अधिक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानांमधील मालांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नदीला आलेल्या पुरामुळे वाळकी गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या भागातील नुकसानामुळे नागरिक हतबल झाले असून शासन सर्व काही मदत करत असूनही मदत लवकरात लवकर नागरिकांपर्यंत पोहोचावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 27 तारखेला जी अतिवृष्टी झाली होती, अकोलनेर, खडकी, बाबुर्डी, अरणगाव, वाळकी, शिरोडोन, पारगाव आणि त्या परिसरातील इतर जे गावे आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणात आभाळ फाटल्यासारखं अतिवृष्टी झाली आणि सर्व शेतकरी असतील, व्यावसायिक असतील, टपरीधारक असतील, पशुधन असतील यांचं अतोनात नुकसान झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब, कर्डिल साहेब, विक्रमदादा पाचपुते असतील, दाते सर यांनी त्या भागाची पाहणी केली आणि तातडीने या ठिकाणी पंचनामे करायचे सांगितले, झालेल्या नुकसानीची पाहणी करायला सांगितली, रस्त्याची त्या ठिकाणी पाहणी करायला सांगितली, बांधाऱ्याची. आणि परंतु रस्ते काही दुरुस्त झालेत, बांधारे आमच्या हात दुरुस्त व्हायचं राहायचे, त्याच्यात थोडंसं दीर्घाई नको, विजेचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालंय. अशाच्यात शासनाने तातडीने शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना आणि जे झालेलं नुकसान त्याचं तातडीनं काम सुरू करावं, नुकसान द्यावा या दृष्टीने आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्यक्ष भेटून या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांनी सुद्धा मान्य केलं. खाली त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलणं करून बाकीचे कामं त्यांनी सुरुवात करायला सांगितले आणि तातडीने या ठिकाणी मदत कशी शेतकऱ्यांना भेटेल याची सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय. बबन माधव बोटे यांची मयत झाली होती, त्यांना सुद्धा शासनाने लगेच 4 लाख रुपये उद्याच रिलीज करण्याचं सुद्धा साहेबांनी आश्वासन दिलंय. आणि मग शासन आपल्यापर्यंत आहे, परंतु त्याची तातडीने दखल घ्यावं म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी, मी आहे, अभिलाष पाटील, दादासाहेब, दीपक भाऊ, सर्व बाळासाहेब, सर्व आम्ही त्या भागातील या ठिकाणी प्रतिनिधी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटून आमची मागणी केली. वाळकी, खडकी, सारोळा, घोसपुरी, अक्कोळनेर आणि त्या सर्व परिसरामध्ये जी काय अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणावर नदीला पूर आला, त्या पाण्यामुळं वाळुंबा नदीच्या काठचा भाग असेल, सीना नदीकाठचा भाग असेल, त्या सर्व भागामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. फळबागांचं नुकसान झालंय, कांद्याचं पीक पाण्याखाली गेलंय, अनेक शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलं. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्ता, अनेक रस्ते, बंधारे, त्याचबरोबर शासकीय आरोग्य केंद्र असे नुकसान झालं. वाळकीच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि या सर्व नुकसानीची पाहणी दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री महोदयांनी दखल घेतली. त्या भागाचे आमदार पाचपुते साहेब, दाते सर आणि कर्डिले साहेब या सर्वांनी त्या भागामध्ये पाहणी केली, प्रशासनाला निर्देश दिले. स्वतः कलेक्टर आणि त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करत होती. ज्या दिवशी पूर परिस्थिती आली त्यावेळेस NDRFची टीम 2-2.5 तासामध्येच त्यांना माहिती मिळाल्यानंतर वाळकीमध्ये दाखल झाली आणि जवळपास 20 एक लोकांना त्यांनी रेस्क्यू केलं. प्रशासनाने जे शक्य होईल, रस्ते चालू करणे असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचे जनावरांना चारा नाही, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तो चारा उपलब्ध करून दिला, काही रस्ते चालू केले आणि काही ठिकाणचं काम आता चालू आहे तर ते अधिक गतीने व्हावं आणि लोकांना जे काही पोल पडलेले आहेत, डिप्या होऊन गेलेले आहेत, तिथं सुद्धा ते काम सुद्धा गतीने होऊन त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले की येत्या 3-4 दिवसामध्ये सर्व विषय त्या ठिकाणी मार्गी लावून शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. परंतु काही लोक याच्यामध्ये राजकारण करत आहेत की स्वतः पालकमंत्री पूर आल्यानंतर एक 10-15 तासामध्ये ते वाळकी आणि त्या परिसरामध्ये त्यांनी दौरा केला, शेतकऱ्यांचे बांधावर गेले, त्यांचे अश्रू पुसण्याचं काम केलं. परंतु ज्यावेळेस सोशल मीडियामध्ये काही लोक त्या भागाचे लोकप्रतिनिधी इथं फिरकलेच नाही, म्हणून ज्यावेळेस टीका सुरू झाली त्यावेळेस मात्र हे लोक तिथं आले आणि फोटो काढून आम्हीच शेतकऱ्यांचे काय वरे असण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. कुणी दवाखान्यातला गाळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते सोशल मीडियावर गाळ कमी काढतात आणि सोशल मीडियावर जाहिरात मात्र जास्त करतात.
एक 10-5 लोकांना किराणा दिला आणि संपूर्ण त्या भागाला आम्ही किराणा वाटल्याचं लोकांना दाखवतात. असे हे राजकारण जरूर करावं, परंतु आपत्तीच्या काळामध्ये खरं शेतकऱ्यांचे आपण अश्रू पुसले पाहिजेत. सामान्य लोकांचे आज जनावरं वाहून गेलेत, ती परिस्थिती पाहिल्यानंतर अक्षरशः माणसाला करमत नाही, एवढी वाईट अवस्था झालेली आहे. परंतु हे विरोधक महाविकास आघाडी मात्र त्याच्यामध्ये राजकारण करतात. हे अतिशय दुर्दैवी आहे. खरोखर जर शेतकऱ्याचे कैवारी असतील तर प्रशासनाबरोबर त्याच दिवशी त्यांनी राजकारण बाजूला ठेवून दौरा करायला पाहिजे होता, शेतकऱ्याला मदतीसाठी प्रयत्न करायला पाहिजे होता. परंतु फक्त निवळ जे राजकारण करतात त्याचा आम्ही निषेध करतो. आणि पालकमंत्री महोदयांनी, कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर एक 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये MSCBचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, हे संपूर्ण मार्गी लावू. जे काही शेतकरी त्या पुरामध्ये वाहून गेले होते, बबन बोठे म्हणून, त्यांना सुद्धा त्या 2 दिवसामध्ये आम्ही मदत मिळवून देऊ. आणि जे काही बंधारे सीना नदीवरचे, वालुंबा नदीवरचे जे काही फुटून गेलेले आहेत त्याचं सुद्धा दुरुस्तीचं काम आता चालू आहे. ज्या ठिकाणी जे काम चालू नाही 2 दिवसामध्ये ते सुद्धा काम चालू करून ते बंधाऱ्यांचे भराव दुरुस्त करून देऊ असं आश्वासन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आज आम्हाला दिलेलं आहे.